ये सर काय करत नाही मग हाताला खाल्ल्याशिवाय नाही डायरेक्ट समोर काय हातावते नाही दुसऱ्याला येऊन देत नाही माणसं येते की नाही बघायला त्यांना अजिबात येऊन देत नाही राजा जवळ सुद्धा इकडे येऊन देत नाही पळून जातो या आठपाडीची बोरं पण येतात ना का? हा आठपडी पोर असते त्यांना बी काय करत नाही काल आला होता येऊ ते जानकर तर काय नाही येऊन त्यांना आता तुम्ही गोंजारता अशा कार राजा म्हणून गोंजारला आम्ही गेला माणसं तशीच म्हणते ती फुकाट द्यायला चाललो होतो पहिल्यांदा फुकाट द्यायला फुकाट आता तो बकासूर जरी गटाला हारला तरी का तो संपला का नाही संपत ना उद्या तो अड्ड्यात जो मान उभाच आहे गाठलेला आहे बर. तुमचा काय अधिकार आहे त्याला बोलायचा बरोबर काहीच नाही ना विषय आहे राजा आणि तुम्ही ही एक समीकरण आहे आणि पहिल्यापासूनच आहे मला वाटतं राजा तवा कसलं तरीच होतं तवापासून तुम्ही त्याच्यापाशी आहे खायचं बंद केलं कडे तर मित्रांनो नमस्कार आपण राजा दावणीला चाललो जाता जाता म्हटलं राजाची गाठ घ्यावी आणि अनेक लोकांचा फोन पण येत होता की काय जर म्हणजे पुसेगावच्या मैदानानंतर दादा गाडी सगळ्यात पुढे पळत होती लोकांना वाटत होतं की राहील गाडी आणि राहिली पण असती हो राहिली असती काय नक्की अडचण आली आणि राजाच फॅन भरपूर म्हणजे बघितलं तिथं लोकांना बघायला भेटलं की बाबा एवढं फॅन एवढं हे शांततेने दादा काय तुम्ही म्हणजे काय सांगता त्याविषयी आता कसं आहे आता हारजीत हे राहतेच थोडा फार 19-20 राहणारच कडे जे फाटीला ना आतल्या फाटीला राहतच त्यामुळे काय तेवढा फार फरक पडणारच तेवढा गटापेक्षा सेमीला पब्लिक जास्त होतं दादा हो जास्त होतं गटाला नव्हतं पब्लिकच पब्लिक सेमीला जास्त पब्लिक असल्यामुळं पण कसं होतं कडेची फाटी आणि मधली फाटी दादा खरंच फरक आहे आणि लय फरक आहे बैल तर काय किती आलत पब्लिक काय पब्लिक लय आलं होतं अहो एक जण जर मुंबईचा माणूस आला होता आम्हाला कापड घेतले साडी ड्रेस घेऊन आला होता शाल हे आणि तो माणूस बघा गाडी पडल्यावर तिथनं रडत घरीपर्यंत गेला होता त्या माणसाचं नाव मला नाही आठवत त्याला फोन केला होता त्या दिवशी घरातल्याने नंबर घेऊन पण लय वाईट वाटलं आम्हाला जर बाहेरची माणसं जर रडत असतील तर आमचं काय होत असेल आणि दादा टी शर्ट म्हणजे जे पायाचा काय विषय म्हणजे असं राजा असा पाय दोंडून बसला आणि मध्ये म्हणजे तो फोटो आहे बघा बाहेर गणपतीचा होते ते नाही ते आली नव्हती दुसराच एक आला होता ते बी आली होती भेटायला मागल्या मला वाटतं गाडी घेऊन आली होती घरबार आली होती ती बी ती येऊन घरी येऊन भेटून राजा काय किस्सा आहे होती म्हणले जो पाय जोपर्यंत असं म्हणजे गणपती बनवत होतो लय प्रयत्न केला पण शेवटी त्याचा पाय उजवा असा दोंडून बसला ते पाय बसल्यानंतर परत मग नाही बसला ते म्हणले ज्या वेळा ज्योतिबाचा गुलाल त्याने टाकला त्यावेळेला ते पाय सरळ झाला म्हणजे काय होत होतं कारण राहायचाच नाही पाय काहीतरी होयाचं कडने कोण पाडायचं ते असं होत होतं मग ते म्हणले आम्ही ज्या वेळा गोलाला ज्योतिबाचा टाकला तेव्हा मग ती पाय राहिला व्यवस्थित म्हणजे पण ती लय मूर्ती व्हायला झाल्या व्हायरल झाली मूर्तीला काय म्हणणार दादा एकदा बघा काय नाही आज गप्प आहे गडे दादा वळखते माणसं वळखते सगळ्यात तिथं माणसं वळखतोय तर आता कायमची म्हणतो काय आता तुम्ही आठपाडी पोरं कोणी जरी आली तरी गोंजार देते पण बाकीच्या कोणाला जवळ सुद्धा येऊन देत नाही कारण त्याचं ते काय झालंय त्याचं त्यालाच माहिती आता आम्हाला बी काय कळत ना आम्हाला एखाद्या वेळेस येतं हे करून काय मग पळून येतं हो रागाला आला म्हणजे आम्हाला येतं पण तिथं तुम्ही आला आता बघा आता तुमच्या जवळ कसा आलाय मित्रांनो हे प्रेम आहे अनेक लोकांना वाटेल राजापाशी सारखं पण राजाचं आपलं एक प्रेम वेगळं आहे आता तुम्ही कसं आहे तुम्ही लहानपणापासूनच राजापाशी आहे राजा लहान असतानापासून आहे तुम्ही मला वाटतं पहिली मुलाखत तुम्हीच घेतली होती राजाची पहिली सुरुवातीची मुलाखत तेव्हापासून तुम्ही राजापाशी आहे हा दादा एवढं जवळ नाही बरं म्हणजे भारी वाटलं मला आज घडी लयच आणि खुश आहे खुश आहे आज काय नाही त्याचं म्हणजे
त्या काय- दिवशी केला होता त्यानं म्हणजे एक नंबर झाला असता हो दिगंजीला एक झाला असता की ते फायनल नाही झालं ना? फायनल नाही झालं काय बरं. कारणास्तव अंधार पडला आणि मग फायनल नाही झालं नाहीतर एक झाला असता तर आरामशीर होत होता एक राजाच म्हणते ते हटायला काय 4-5 वर्ष आपण नाही हालत नाही अजून ह्यातनं दहशत आहे बैलाची उचलून हा. उचलून फेकेल का बाबा नाही फेकत खाली मुंडी घालते म्हणून म्हटलं खाली मुंडे गाठले का नाही पण नाही ते फक्त इसणीला धरून देत नाही असं हम्म. हे असं गोंजाराला काय करत नाही खाली मुंडी घालतं हम्म. फक्त इसणीला धरायला गेलं का मग बेकाढतं काय म्हणते भूमिका तोंडावर बोलायची भूमिका चांगली का वाईट नाही तस वाईट म्हणताय ना माझ्या मते हम्म. नाही एकमेकाला ह्या अड्डा क्षेत्राला बोलून चालत नाही हम्म. अड्डा क्षेत्र कसं आहे समद्यानेच टिकवलं तर अड्डा क्षेत्र आहे बर. नाहीतर एकाने एका शितोड उडवायचं दुसऱ्या उडवायचं ह्याचा उपयोग नाही बर. अड्डा क्षेत्र टिकवायचं असलं तर एकमेकाचं म्हणजे समजूतदारपणा कोणीतरी घेतला पाहिजे बर. तर ही क्षेत्र टिकणार आहे पण दादा एक आहे बरं का ज्या वेळेस तुम्ही एखाद्याला बैल देता धरून झाला मी बैल दिला माझा तुम्हाला हा. तर पुढच्या वेळेस माझ्या अडचणीत तुम्ही मला बैल दिला पाहिजे शी योग्य आहे का अयोग्य आहे मला सांगा नाही योग्य आहे ते ती योग्य आहे की दिला पाहिजे अडचणीत एकमेकाला दिला आहे आता आपला थोडा मना राजाच मागे गेला आणि एखाद्यानं बैल आपल्याला दिला तर त्या बैलाला आपण बैल पुन्हा दिला पाहिजे ही अगदी 100% 1000% खरं आहे आणि ते दिला पाहिजे किरण आप्पा विषय काय सांगतात किरण आप्पा आहेत चांगले माणसं आहे ते काय पहिल्यावाने काय आहे ते आता जरा अलीकडे जरा नाही ते फोन हे करत पण आहे ते आपले बर असते ते संघ कसं नियोजन झालं पुसेगावचं पुसेगावचं ते कसं वैभवनच केलं होतं नियोजन ते सुट्टी मेकर वैभव कदम. आणि त्याच्या अगोदर तर तुम्ही काहीतरी केलं होतं बोरकवडीला त्याचं काय म्हणणार दादा एकदा घ्या गुंजून लाडाला आज लय आलाय दादा ही शिरे क्षेत्र आहे म्हणजे खुणशीच नाही क्षेत्र नाही खुनच कोणी करायचं नाही आज कसं होतंय एकमेकावर नाराज झालं तरी क्षेत्र टिकणार नाही आज आपण दोघं नाराज झालो तर आपल्याला 2 फाडानंतर 3रा फाडावा आपल्याला एकमेकाच्यात पळायला पाहिजे ना बर. ही माझी भावना आहे स्वतःची मग आता जे त्याचा भावनेचा प्रश्न वेगळा आहे पण समद्याने समजूतदारपणानं केलं पाहिजे तर ही क्षेत्र जाणार आहे मोर पुसेगावचं मैदान एवढं गाडी पुढे पोहते दादा एकदम गाडी कुठेतरी अडचण आली काय म्हणजे तुमची काय म्हणजे तुम्ही ह्या विषयी काय म्हणजे काय म्हणाल किंवा कशामुळे ती गाडी पडली आपली नाही कसं आहे पुढे माणसं जास्त बघितल्यावर बैल म्हणजे जरा बावारली असते मग तिथं काय सेकंदाचा विषय आहे तिथं 1-2 सेकंद लेट झाला का संपला ना विषय बर. असं होतं ना त्यामुळे तिथं काय मार खाल्ला तरी काय नाही आपण सलग 3 वर्ष आपण तिथं गोळाला आहे आपला राजानं काय कमी केलेलं नाही मग 1 वर्ष मार खाल्ला म्हणून काय आपण संपलो असं होत नाही पुढल्या वर्षी आपण जो मानतो तो उभा राहू ना पुसेगावचं मैदान तुम्ही बोलला की एक तुमचा व्हिडिओ पण व्हायरल झाला की बाकीच्या गोष्टी आपण विकत घेऊ शकतो पण पुसेगावचं नाही तुम्ही मान्य नाही होय आपण आता हे बाकीचे मैदान टेम्पोची फॉर्च्युनरचे पडते ते आपण उद्या ती वस्तू विकत घेऊ शकतो पण पुसेगावचा गोलाल हा आपण विकत घेऊ शकत नाही त्याचं मानानं जायचं आणि शेवटी आशीर्वाद यंदा नाही दिला सेवागिरी महाराजांना पुढल्या वर्षी देते त्या मैदानावर नाराज नाही नाराज नाही आपल्याला सलग त्याने 3 वर्ष ठेवलंय गोलाला आपण सेवागिरी महाराजावर नाराज नाही काय गोष्टी अनेक विषय अनेक लोकांचं म्हणणं आहे बाबा तुम्ही धनाभाव किंवा बोट दाखवलं नाही ते समजून सांगणारे माणसं समजायचे ते आम्हाला गेल्या वर्षी त्यांनी समजून सांगितलं असं करायचं नसते म्हणले एकमेका वाटायचं नसते कधी त्यांनी खाली जे पंच गेल्या वर्षी होते त्याने आम्हाला समजून सांगितलं खाली जवळ येऊन असं एकमेका वाटायचं कशासाठी झालं काय झालं विषय ते झाला होता एक मॅटर ते कशाला झालं गेलं ते गंगाजळ झालं तर आम्हाला येऊन सांगितलं आणि त्याने अडवून गाडी धरली आपली आणि झेंडा टाकाला नाही म्हणली सोडायची नाही माणसं तशी चांगली आहे ती एकमेकाला समजायलाच बरं का ते काय असं नाही ते आपल्याला चांगली आहे दुसऱ्याला वाईट आहे सर्व बैला मालकावरती प्रेम करणारी माणसं आहे ती समजून सांगणारी माणसं आहे ते असं आहे ते कुठेतरी
पण हे माझं एक वैयक्तिक मी एक विषय बोलतो की बाबा म्हणाय नाही पाहिजे होतं. माझं म्हणणं आहे की कसं असतं आज मी बकासूर म्हणतो- असू द्या, कुठल्या बकासूरच नाही कुठल्याच बैलाला असं म्हणाय नाही पाहिजे होतं. ते कुठला म्हणलं गेलं पण मैदानात कुठं बॉट डावायला जागा नाही ठेवली. आणि मी खरंच पुसेगावच्या मैदानाला मानतो का तर मानतो. आणि ते महाराजांचा आशीर्वाद लागतो का तर लागतो. तुम्ही बघितलं असेल. प्रत्येक वर्षी हम्म. मला वाटतं प्रत्येक वेळेला हिंद केसरी एक नंबरचा नवीनच झालेला आहे. हम्म. असं की नाही की प्रत्येक वर्षी एकच बैल झाला असं नाही. हम्म. तुम्ही त्या मैदानाचा इतिहास काढला तर माझ्या मते तरी म्हणजे मला बघतोय असं तरी नवीनच आहे चेहरा. बरं आता आत्ताच्या म्हणजे एक प्रकारे वासर त्याविषयी काय सांगचाल? कसं आहे महाराजांचा आशीर्वाद असला का शब्द होते. हम्म. ज्याच्याकडे महाराजांची नजर आहे ते करणारच नंबर. दादा 2023 चा विषय, 2025 चा विषय, 2023 ला राजा हिंद केसरी होईल असं मी वर्तवलं होतं. तुम्ही पण होता. 2025 ला सचिन हिंद केसरी होईल. म्हणजे एक प्रकारे कसं असते एखाद्याच्या शब्दाला सुद्धा किंमत असते आणि आपण मानतो ती किंमत. एखादा सहज खाली माणूस बोलून जातो ती शब्द खरं ठरते. मग त्यावेळेच ती खरं ठरलं का नाही असं होतं. 2023 हा काय वाटत तुम्हाला? मी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस तुम्हाला वाटत होतं आपण हिंद केसरी होईल? आता कसं आहे ते बैल बघून आणि गाड्या बघून मी अगोदरच चकारलेलो होतो. मला बघायला सुद्धा मिळालं नव्हतं तेव्हा. मी बैल पुढं पाळायचे आणि स्टेजच्या माग मी निवांत उभा राहिलेला असायचं. त्यावेळेस वाटत होतं की आपल्याला कसं हा गुलाला जाऊ एवढं अपेक्षा होती आपल्याला. एक नंबर होईल याची अपेक्षा नव्हती आपल्याला. काही लोकांनी 2023 ला म्हणजे म्हणली काय नानाभाऊ सांगते काय खोटं म्हणजे एक प्रकारे बाबा की. आणि राजन ती करून दावलं करून बैल का बैलाचं काय म्हणजे कुठला बैल असं म्हणजे सगळे बैल प्रेम आहेत सगळे आपल्याला. राजावर जास्त म्हणजे एक जीव आहे किंवा ही बघितलं तुम्ही प्रेम एक प्रकारे की एवढा बैल कुठला. माझं ओपन चॅलेंज आहे. कुणी राजापाशी उभा राहून जावायचं कुणी पण असू द्या बरं ती कुठली पण माणसं एवढ्या जवळ राजा. आम्ही मालक राहत नाही उभा तुम्ही दुसऱ्या माणसाचं नाव कशाला घेताय दावा. म्हणजे हे प्रेम आहे म्हणजे एकमेकाचं प्रेम. प्राणी सुद्धा एकमेक म्हणजे आपल्यावर प्रेम करतो. हे उत्तम उदाहरण आहे. या अनेक लोकांना वाटत बैलाला काय कळतं किंवा हे नाही कळतं बैलाला. तर मला सांगा एवढं आज ह्यो बैल म्हणजे एक वाघासारखं काम देते उचलून. पण एवढं वाघाला सुद्धा असं म्हणजे आपल्या प्रेमावर म्हणायला लागेल कसा एवढा शांत उभा राहणार नाही राजा असं माझं म्हणणं आहे. म्हणून मी आलतो राजाकडे. आणि जेव्हा येईल तेव्हा राजाकडे म्हणजे मुलाखत होईल नाही होईल विषय ते वेगळा असतो. काय मुलाखतीचा हे गौण विषय आहे. राजा आणि तुम्ही ही एक समीकरण आहे आणि पहिल्यापासूनच आहे. मला वाटतं राजा तवा कसलं तरीच होतं तेव्हापासून तुम्ही त्याच्यापाशी आहे. त्यामुळे ते राजाने तुम्हाला ओळख ठेवल्या ना. आता आम्हाची ओळख सोडतो त्या एखाद्या वेळेस बिघाडला का आमच्या बी पळून येता येते. पण तुम्हाला कधी पळून आलाय का? कॅमेरावाल्या काय असं होतंय ना. काय दादा काय सांगताल अजून म्हणजे मैदान आहे ते किंवा अनेक लोकांचं असं म्हणणं आलं की बाबा मध्ये करार पण परत कॅन्सल केलं तुम्ही. करार 2-3 करार आलं कॅन्सल केलं. काय त्याचं कारण काय? कसं असतंय आपल्यासारखी माणसं पाहिजे ते ना. म्हणजे कसं आहे जवळचे असावं ते समजूतदारपणाची माणसं. म्हणजे आम्ही कसं समजून घेतोय तसं समजूतदारपणाची माणसं असावीत. अशामुळे लांबत गेलं आणि आजपर्यंत आपण कराराकडे गेलो नाही. आणि माझं म्हणणं आहे की बाबा की असं काय नाही की राजन काय ठेवलं म्हणजे तुमच्यासाठी काय कुठली गोष्ट दिली नाही असं नाही राहिली नाही सगळी. नाही काय नाही राहिले. पैसा आणि तुम्ही एक शब्द वापरला दादा की खरंच मान तुम्ही विकत नाही घेऊ शकत. हा किती पैसा असू द्या तो मान मिळत नसतो. मान आणि गुलाल हा मानाचा कोणाला मिळत नसतो. एकात घेऊ शकत नाही आपण. असं गुलाल घेऊन उधळून काय उपयोग आहे का सांगा बरं. मानाचा गुलाल मान शे नाही मिळत नाही. बैल दादा पहिल्या सुरुवातीला एखादा बैल असायचा. आता तुम्ही एखादा वेळ ठेवता का नाही काय माहित नाही. ठेवता का? नाही का मारते एखादा वेळ मारते पण बैल दोन्ही दाव्या ठेवायची बरी. आणि बैलात म्हणजे काय फरक काय पडला दादा? पहिल्यात आता पुसेगावचं मैदान झाल्यापासून तो सुरा लागतो ती लागतोच. तुम्ही मला वाटतं पुसेगावचं मैदान झालं देवानं तिथं थोडं म्हणजे झाला प्रॉब्लेम. पण
पहिल्याच मैदानात तुम्ही चांगल्या फरकानं सेमी काढला. सेमी चांगल्या फरकानं काढला होता. आता कसं नियोजन, पुढचं नियोजन असणार आहे? हाय गे आता नियोजन करू की आता आदतला पळू एखाद्या बरोबर. उद्या परवा काय असेल ते म्हणजे आदतला पण पळणार तुम्ही? पळायचं आता काय. ओपनच्या आता अड्ड कमी झाले आता ना, आदत दुसऱ्यावरच आता जायला लागतंय. आणि मोठ्या लांबच्या मैदानात अनेक, मला हे प्रश्न विचारत होतो तुम्हाला की अनेक लोक मला पण फोन करतील, दादा धनाभाऊ इकडं बैल आलाय का, तिकडे बैल आलाय का, संभाजीनगरला बैल आलाय का. कितक्या लांब जात नाही त्याचं कारण तुम्ही मला वाटतं पुणे भागात पण ओळखीच्या मैदानाला पण नाही गेला असेल. नाही गेलो नाही. का जात नाही? कारण कसं होतंय, लांबचा प्रवास म्हणलं का आम्ही बेन मला बी होत नाही म्हणायचंय थोडक्यात. आणि बैलाला बी त्रास होतो. बैल पुन्हा 8-15 दिवस जरा बैल म्हणजे लांबचा प्रवास केला का बैल जरा गप राहतो, म्हणून जा वाटत नाही. मग काय ढिगभर मैदान आपल्या जवळ आहे, ते कशाला लांब पळा आपण. बरं, बैलाला त्रास होईल असं नाही करायचं. हा नाही पैशासाठी नको. नाही पैशासाठी केलं असतं म्हणजे आज आम्ही करोडपती होऊन बसलो असतो की. करोडपती दादा, पण बैल ही एकदाच लागतो ही असं म्हण आहे बरं का. अनेक मोठी माणसं आहे ती की बैल ही एकदाच लागतो आणि ती परत परत म्हणजे ती बैल लागत नाही. वस्तू आपण म्हणतो ना बाबा, एक आपली नंदी लाभला देवाचा, त्याविषयी काय सांगचाल? नाही ते खरं आहे, पण कसं आहे लाभला तरी कसं होतंय, त्या बैलासारखं गुण येत नाहीत. लाभतो बैल त्या दावणीला. आता हे आता समजा आहे ते बैलवाले मोठे लाभतो बैल, पण त्या बैलाचं गुण त्यात उतरत नाहीत. बरं, आता मला सांगा, ज्यावेळेस राजा तुम्ही आणला सुरुवातीला, म्हणजे आणला म्हणजे घरचाच आहे, घरचं गाय तुम्हाला दिलती, ज्यावेळेस म्हणजे तो बैल चांगला पळतो तुमचा किंवा होय पळत होता चांगला, पण ह्याच तुम्ही ह्याला किती रुपयाला द्यायला चालला होता? हा मग फुकाट द्यायला चाललो होतो पहिल्यांदा. फुकाट द्यायला? फुकाट म्हणजे फुकाट मध्ये बैल द्यायला चालला होता, ते कशामुळे राहिला बैल? आणि यालाच नाही त्यांनी तर ते म्हणायचे नको असलं म्हणजे दारात कशाला पाहिजे, उगाच दिसत होतं व राजा. तुम्ही आता जुनं ते तुमच्याकडे फोटो असलं तर बघा की ते राजा कसलं दिसतंय. न त्यामुळे कोण त्याच्यापाशी उभाच राहत नव्हतं. बर, असं झालं होतं ना, त्यामुळे कोण नाही, कोणी नेलं नाही, काय नाही बघा. म्हणजे बैलासाठी परत खर्च का, म्हणजे एवढा बैल तुम्ही फुकाट द्यायला बैल, त्या बैलासाठी खर्च कसा काय केला तुम्ही इतका वय? कारण कसं झालं, आम्हाला एक चिड तयार झाले. तर राजाकडे बघितलं का माणसं म्हणायचे ह्याला गटपास होतो हे पळतं का. शात ना आम्ही एवढं पैसे घालवले राजाला. फक्त म्हणणार माणसं बघितला बैल का म्हणणार हे पळतं काय ना ह्याला होतं असलं. त्या चिडीनं आम्ही म्हणजे इथपर्यंत पैसे घालवून आलोय. म्हणजे कुठलं पण हे करायचं म्हटलं की म्हणजे कमळात आपलं काय चिखलातच कमळ फुलतंय, त्यातली एक गोष्ट आहे. कसं होतं माहितीये का, असावं चिडबेव करणारी माणसं असल्याशिवाय दुसऱ्या माणसाला बी हुरूप चढत नाही. आणि त्या जिद्दीनं तो माणूस करत राहतो ना. मग आम्ही हे जिद्दीनच केलं. आपण आता 2 वर्ष आता तुम्ही बघितलं, 2 वर्ष वायदे देऊनच आपण राजाला पळवतो. काय कमी केलंय आपण तरी राजाला? मग त्याची जाण ठेवूनच राजा 2 वर्षानंतर. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जेवढं मायनस होता गेला होता तेवढं ती माघारी आणलं का? नाही आणलं समजा आणलं. अहो काय आता आता काही जण बोलते ते ह्या म्हणजे प्रसिद्ध गाडा मालक. अहो ते आता 2 वर्षात आले असते, आपण ते 2 वर्षातल्याला काही समालोचक पुकारते, वर्षभरातल्याला सुद्धा हे प्रसिद्ध गाडा मालक आला. आणि त्यानं मैदान खेळले नाही, तेवढे आपल्या राजाची गुलाल म्हणजे 1 नंबर आहे. तरी पण प्रसिद्ध गाडा मालक. अरे काय चाललंय, असं करू नका. कोणा अन्याय करू नका ना. म्हणजे प्रसिद्ध गाडा मालक नाही म्हणले बाई, म्हणजे अनेकाच्या पिढ्या गेलेल्या त्याचं राहते बाजूला, बाजूला. बरं, पण ना दादा कधी पण तुम्ही बघा चर्चेतल्याच कोणी पण असू द्या, चर्चेत असेल तरच हे येतील. म्हणजे कोणी पण म्हणजे चर्चेत आहे त्यांना कसं असतंय, असतील शेते जर जमतील बहुते हातला प्रकार होतो. म्हणजे पण बैल पळावा लागतो दादा. तुम्ही काय पण म्हणा, तुम्हाला जर शेड म्हणून घ्यायचा असेल तर तुमचा बैल पळायला पाहिजे, म्हणजे पळतोच बैल. कोणाला म्हणजे अन्याय करून नाही चालत आपल्याला. कोणाचा बैल कमी त्याच्या मागे काय गरज अशी असली 2-3 महिन्यात तो मागे जाईल बैल. कुठला बैल मला सांगा बरं मागे गेला नाही, मोहरा आला नाही, कुठला आला नाही सांगा बरं? नाही म्हणजे असा बैल काय टिकून पळणारा बैल असा कुठलाच नाही की बाबा की थोडं 1-2 मैदान मार खाणारच बैल कुठला खातोच. मग ते समोरच्यानं ते
एक दोन मैदान हे केलं नाही म्हणून हम्म. दादा संपला असं होत पण नसतं. एक आहे बरं का तुम्हाला मी स्पष्ट बोलतो हम्म. की अनेक लोक म्हणले ना भाऊ मी पण करतोय तुमच्या राजाचं पहिरं हा. पण मला एक अनुभवायला भेटलं की जे काल परवा तुमच्या मागे पळत होती का नाही हम्म. म्हणजे बैल द्या म्हणून हम्म. आणि तुम्ही त्यांना बैल दिला हम्म. लागते ती कोण काय म्हणलं पण फक्त विचार करायचा त्याने हम्म. ज्याने म्हणलं का नाही बैल मागे गेलाय रेवस गेलाय त्याने आणून दोट्यात बैल घालणे हम्म. आणि तत जर बैल मागे राहिला तर आम्ही रिवर्स गेलोय म्हणायचं. दादा कसं होतं एक रिवर्स किंवा थंडीचा राजा पळतच नाही माझं म्हणणं आहे आता- थंडीत पावसाळ्यात बैल जरा आपला राहतो म्हणजे अडचणीतच राहतो. हम्म. आता जसं ऊन पडायला लागले तसं बैलांना धरलंय रोटिंग आता. बरोबर आहे हम्म. तर हे आणि माझं काय म्हणणं आहे की लय पळायला लागला की माणसानं हुरळून जाऊ नये. आता आपण कधी गेलो काय काय आपण- त्याचं नाव सांगत नाही. हा. काय काय लोकांचं असं वाटतं की माझा बैल एक दिवस कुणाचा म्हणजे ज्याला वाटते ना बाबा माझा लय पळतोय त्यानं ज्या दिवशी तुझा बैल रिवर्स येईल का नाही हम्म. त्याच्या दुसऱ्या 2-3 अड्ड्यानंतर तुम्ही पैरा करून दावा हम्म. मग तुझी पाठ थापडतो बाबा त्यावेळेस त्याला पण पाया पडायची वेळ येते. अहो हे चक्र आहे हे. जसं उन्हाळा पावसाळा हिवाळा आहे हे असंच चक्र आहे व प्रत्येकाने प्रत्येकाच्या पशी जावंच लागतंय. म्हणून मी सांगतो की बाबा कोणी कोणावर शितोड ओढवू नका. चला मित्रांनो राजाचे दावणीला म्हणजे आलो कशासाठी आलो भेटलो इथनं जाताना म्हणलं भेटून जावं हम्म. पण अनेक लोकांचं म्हणणं दादा राजाकडे गेलाच नाही तुम्ही आणि राजा हे एक प्रकारे त्यानं दाखवलं बघा त्याला बोलूच तर ये चल ये आज गळ्यात पडलाय त्यांच्या. हा गळ्यात आला चला, पाकन. धन्यवाद वास घेतलाय चल झाला बघा काय तरी